राज्यातील बहुतांश भागामध्ये जुलै महिन्यात चांगल्या पावसाची नोंद झाली. परिणाम अनेक धरणं 100% भरली. मात्र आता ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा उलटल्यानंतर सुद्धा पावसाने अनेक ठिकाणी दडी मारलेली पाहायला मिळते. खरं तर ज्या ठिकाणी शेती आहे, पीक उभं आहे, मात्र त्या ठिकाणी पावसाने तोंड फिरवल्यामुळं अर्थातच शेतकरी कुठंतरी अडचणीत दिसतोय. आपल्यासोबत सध्या IMDचे सानप सर आहेत. नेमकी परिस्थिती काय आहे? देशभरात पर्जन्य 13%ची तूट त्या ठिकाणी दिसतेय. याचे काय परिणाम आहेत आणि काय कारणं आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सर आहेत. सर, नक्की काय सध्या परिस्थिती आहे? किती तूट आहे? संपूर्ण जर देशाचं बघितलं तर आता 13% इतकी तूट पावसामध्ये आहे. आणि जसं आपण ऑलरेडी सांगत आलेलो आहोत की ज्यावेळी एल निनो सक्रिय असतो त्यावेळी मान्सून किंवा मान्सूनच्या पावसाचं जे प्रमाण आहे ते असमान असतं. काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो आणि काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी किंवा खूपच कमी पाऊस पडताना आपल्याला दिसतो. आता पूर्ण देशाचं जर बघितलं तर सदर्न पेनिन्सुलर इंडियाचे जे स्टेट्स आहेत ज्यामध्ये कर्नाटक, त्यानंतर विशेष म्हणजे केरळ आणि कर्नाटकचा बराचसा भाग इथे अजूनही पाऊस कमीच आहे. तशीच परिस्थिती आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुद्धा आहे. महाराष्ट्राचा जर विचार कराल तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, कोकणातील, उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे आणि इतर ठिकाणी अजूनही पावसाची तूट कायम आहे. आता जर आपण बघितलं तर विशेष म्हणजे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अजून 30%पेक्षाही जास्त पावसामध्ये तूट आहे कोकणात असून सुद्धा. त्याचं उलट आपण जर पालघर बघितलं तर तिकडे पाऊस जास्त झालेला आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर नाशिक, पुणे, त्यानंतर सातारा इकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे. परंतु सोलापूर जर बघितलं तर सोलापूरमध्ये अजूनही तूट 30 ते 40% पोचलेली आहे. त्यानंतर मराठवाड्याचं जर बघितलं तर बीड, त्यानंतर जालना, हिंगोली हे सगळे डिस्ट्रिक्ट्समध्ये पाऊस अजूनही कमी आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाची कमी आहे. हे जर ओव्हरऑल आपण 1 जून ते आतापर्यंत जर बघितलं तर अजूनही ह्या डिस्ट्रिक्ट्समध्ये तूट आहेत. परंतु ऑगस्टचं जर बघितलं तर ही तूट अजून जास्त वाढताना आपल्याला दिसते. काही ठिकाणी 50-60%पेक्षा जास्त तूट ऑगस्टमध्ये आहे. कारण ऑगस्टचे सुरुवातीचे 1-2 दिवस जर सोडले तर इतर दिवसांमध्ये सर्वदूर पाऊस किंवा मुसळधार पावसाची नोंद ही इंटिरियर महाराष्ट्र म्हणजेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये आपल्याला पाऊस खूप कमी प्रमाणात दिसून आलेला आहे. आपल्याकडे हे जे लाईव्ह स्ट्रीमिंग दिसतंय, लाईव्ह क्लायमेट दिसतोय, काय नक्की सांगतंय? सध्याची काय परिस्थिती आहे? काय कारण आहे त्याची? राईट. ॲक्च्युली काय आहे की जुलैमध्ये जो पाऊस पडला त्याचं मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात तयार होणारं कमी दाबाचं क्षेत्र आणि आपल्या महाराष्ट्र रिजनवर ज्या हवामान प्रणाली आहेत त्या सक्रिय होत्यात आणि त्या सर्व कारणांमुळे आपल्याकडे पाऊस झाला, ज्यामध्ये ऑफशोअर ट्रफ असेल किंवा ईस्ट वेस्ट शेअर झोन असेल, या सर्व प्रणाली आणि मान्सूनची वारेसुद्धा खूप सक्रिय होते आणि ह्यामुळं पाऊस पडताना दिसला. आत्ता जर बघितलं तर सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र आहे, पण नाही असं नाही, परंतु त्याची पोझिशन जी आहे ती उत्तर बंगालचा उपसागर वर कालपर्यंत होती आणि ते पुढं सरकून झारखंड आणि ॲडजॉइनिंग रिजनवर आहे. आणि आपण इथं बघू शकतो की झारखंड असेल किंवा उत्तर छत्तीसगड असेल, इकडे जास्त पाऊस पडतो. तूट नेमकी आपण दाखवू शकतो कशा पद्धतीने आहे सध्या राज्यभरात? नक्कीच. आता हे जर ऑगस्टचं जर आपण तुटीचं प्रमाण बघितलं तर इथे आपण क्लिअरली बघू शकतो की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पिवळे आणि लाल कलर दिसतात डिस्ट्रिक्ट वाईज. हे असे दर्शवतात की पिवळे म्हणजे खूपच जास्त 50%पेक्षाही जास्त तूट आहेत आणि रेड कलर किंवा जे तांबडे कलर्स आहेत ते दर्शवतात की तूट ही 20%पेक्षा जास्त आहे. आणि हिरवे आणि अर्थात राज्यभरामध्ये आपण पूर्ण बघतोय की बरंच येल्लो कलर दिसतोय आपल्याला. अर्थात ती 50%पेक्षा जास्त तूट आहे पावसामध्ये. नक्कीच. आता इथं जर एल निनोचा इम्पॅक्ट म्हणायचा? नक्कीच. ॲक्च्युली कसं आहे, जसं आपण आधी सांगितलं की ज्यावेळी एल निनो असतो त्यावेळी पावसाचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते असमान असतं. सगळीकडे सर्व समप्रमाणात पाऊस पडत नाही आणि तेच आपण आता बघतोय. सर, राज्यामध्ये आपण बघतोय बहुतांश ठिकाणी अशी परिस्थिती दिसली की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, कमी वेळात जास्त पाऊस झाला. मात्र जिथं शेती आहे, ग्रामीण भाग, जिथं खरंच पावसाची गरज आहे, तिथं पाऊस काय अजून सुद्धा झालेला नाही. बऱ्यापैकी पीक जर आपण बघितलं, सोयाबीन असेल किंवा इतर पिकं आता शेतीत एवढी उभी आहेत, तिथं काय मग काय परिस्थिती दिसते? सध्या जर बघितलं ॲक्च्युली सिस्टम महाराष्ट्रासाठी सर्वदूर पाऊस होण्यासाठी सिस्टम अनुकूल नाही आहेत किंवा मान्सूनमध्ये ज्या सिस्टम बनतात किंवा प्रणाली बनतात त्या आता सक्रिय नाही. त्यामुळं पाऊस
पडतोय नाही असं नाही, परंतु काही ठिकाणी पडतोय, तुरळक ठिकाणी पडतोय आणि तो हलक्या स्वरूपाचा पडतोय किंवा भुरभुर टाईपचा पाऊस पडतोय आणि त्याचा इम्पॅक्ट नक्कीच शेतीवर किंवा शेतकऱ्यांच्या पिकांवर होतोय. सर, एक कमी वेळात जास्त पाऊस एका एका ठिकाणी होतोय, हे पावसाचं पॅटर्न बदललंय म्हणायचं? नाही, म्हणजे या आधीसुद्धा अशा गोष्टी झालेल्या आहेत, नाही असं नाही. आणि क्लायमेट चेंजमुळे कमी वेळेत जास्त पाऊस होण्याच्या ज्या घटना आहेत त्यासुद्धा वाढताना आपल्याला दिसत आहेत, नक्कीच दिसत आहेत. आणि एल निनोमध्ये सुद्धा अतिवृष्टी होते आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा जे वितरण आहे ते असमान असतं. जे आपण जुलैमध्ये बघितलं की पुणे, नाशिक, सातारा, पालघर इकडे खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला बघितला आणि त्यामुळं कॅचमेंटमध्ये पाऊस झाल्यामुळं धरणं वगैरे भरली. परंतु जे पर्जन्य छायेचे प्रदेश आहेत, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा असेल, तिकडे पावसाचं प्रमाण खूप कमी होतं आणि अजूनही तशीच परिस्थिती आहे. नक्कीच आपण ते मॉनिटर करतो. सर, पुढं म्हणजे आता ऑगस्ट महिना तर जवळजवळ अर्ध्याहून जास्त संपत आलाय. पुढं कशा पद्धतीने सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचं काय चित्र दिसतंय, काय अंदाज राहील? सप्टेंबर महिन्याचा अंदाज जो आहे या महिन्याअखेरीस दिला जाईल. त्याचं पूर्ण डिस्ट्रीब्युशन कसं असेल पूर्ण मध्ये ते सांगितलं जाईल. ॲक्च्युली काय आहे की येणाऱ्या 5 ते 7 दिवसांचा शॉर्ट टू मीडियम रेंज जो फोरकास्ट आहे त्यामध्ये ॲक्युरसी जास्त असते आणि ज्यावेळी आपण 1 महिन्याचा फोरकास्ट देतो तर ते फक्त एस्टिमेट दिलं जातं की अंदाज आहे. आता तेच म्हणतोय आपण, कारण शेतकरी एकंदरीत सांगायचं झालं तर पूर्ण देशाचा जर विचार केला, महाराष्ट्रामध्ये आपण सांगायला गेलं तर त्यामध्ये असमान प्रमाण असू शकतं. पूर्ण देशाचं सांगायचं झालं तर नक्कीच तो सरासरीपेक्षा कमीच असण्याचे चान्सेस आहे आणि महाराष्ट्राचं ह्या महिन्याअखेरीस ज्यावेळी आपल्याकडे अपडेट येतील ते सांगितले जातील. आणि येणाऱ्या 5 ते 7 दिवसांच्या अंदाजामध्ये तरी महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडू शकतो. तो सर्वदूर नसेल असं एकंदरीत चित्र आहे. अर्थात शेतकऱ्यांसाठी सर्व महत्त्वाचं आहे. आता जरी आपण राज्यभरातली परिस्थिती बघितली तर आपल्याला हे सगळं चित्र जे दिसते, अर्थातच 50% पेक्षा कमी ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाची नोंद या सगळ्या भागामध्ये झालेली आहे. तुरळक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की अतिवृष्टी झालेली आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. मात्र शेती, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्या ठिकाणी पावसाची अजूनसुद्धा म्हणावी तशी नोंद नाही. 50% जास्त तूट या ठिकाणी दिसते आणि त्याचबरोबर देशात जर आपण बघितलं तर 13%चं पर्जन्य त्या ठिकाणी दिसतंय. आणि अर्थातच जर आता आपण हे लाईव्ह स्ट्रीमिंग बघितलं तर अजूनही म्हणावं तसं पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यात दिसत नाही आणि सप्टेंबर महिन्यामध्ये देखील काहीसं तसंच चित्र पाहायला मिळेल. अर्थातच शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.